नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर बघा, चला आपलं नवीन आता 2025 वर्ष येत आहे व नवीन वर्षातला आपला पहिला सण व आपल्या महिलांचा आवडता सण म्हणजे मकर संक्रांत. तर आपली बघा ह्या वर्षी मकर संक्रांत 14 जानेवारीला येत आहे. तर बघा 14 जानेवारीला मकर संक्रांती जेव्हा सूर्य आपला मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा आपली मकर संक्रांत आपण हा सण साजरा केला जातो. तर या दिवसापासून बघा उत्तरायण सुरू होतं, म्हणजे तिळातिळाने दिवस आपला वाढत जातो, म्हणजे आपले दिवस मोठे व्हायला सुरुवात होते. तर हा दिवस आपल्यासाठी खूप, आपल्या महिलांसाठी खरंच खूप असा स्पेशल दिवस असतो. तर या दिवशी आपण नाही का छान अशा तयार वगैरे होतो. तर याचं आपण विशेष महत्त्व काय आहे, तर संक्रांती आपण जेव्हा साजरी करतो तर संक्रांत आपण म्हणजे एक शास्त्र असतं. शास्त्रानुसार संक्रांती कशावर बसून आले आहे, कोणत्या दिशेत जात आहे, वाहन कोणते आहे, वस्त्र कोणते घातले आहे किंवा पुण्यकाल कोणता आहे त्याच्यामध्ये, परत आपण कोणत्या वस्तू दान केल्या पाहिजेत, कोणती कामं केली नाही पाहिजेत, ह्या सगळ्याबद्दल हा सविस्तर व्हिडिओ आहे. तर ह्या वर्षी 2025 रोजी मंगळवारी आपली संक्रांत येत आहे 14 तारखेला. तर मंगळवारी 14 जानेवारीला आपली संक्रांत आहे व आपले 13 तारखेला भोगीचा दिवस आहे. तर 13 तारखेला भोगी, 14 तारखेला संक्रांत व 15 तारखेला आपली किंक्रांत म्हणजे संक्रांतीची कर असते. तर हा सण आपल्या महिलांसाठी नाही का खूप महत्त्वाचा असा सण मानला गेला आहे. तर बघा आपल्या इकडे बघा लग्नामध्ये आपण नवरीला हिरवा चुडा भरतो, कारण हिरवा कलर हा आपल्या सौभाग्याचा कलर, हा सौभाग्याचे प्रतीक म्हणून हा कलर मानला गेला आहे. तर बघा आपण संक्रांतीलाही तुम्ही हिरव्या कलरच्या बांगड्या हात भरून हा भरा. पण एक बघा आपल्याकडे कासराडी आपण बांगड्या भरायला गेल्यानंतर आपण एका हातामध्ये 6 घातल्या तर एका हातामध्ये तो 7 बांगड्या घालतात. पण तुम्ही जर घरी घालणार असाल तर तुम्ही समान अशा समान बांगड्या घालू नका. तर तुम्ही एका हातामध्ये जर तुम्ही ठेवणीला बांगड्या घेत असाल तर तुम्ही नक्की आवर्जून हिरव्याच बांगड्या घाला त्या दिवशी, आणि एका हातामध्ये 6 घाला व एका हातामध्ये 7 घाला. तर असं का म्हटलं गेलं आहे की काय, पहिल्यापासून जी परंपरा चालत आली आहे त्याप्रमाणे आपण एका हातामध्ये 6 व एका हातामध्ये 7 बांगड्या घातल्या पाहिजेत. आणि बघा आपला नाही का आपल्या हिंदू धर्मामध्ये लाल आणि हिरव्या कलरला खरंच खूप सारा असा सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप असा महत्त्वाचा रंग आहे. तर तुम्ही आवर्जून या दिवशी नाही का लाल कलरची किंवा हिरव्या कलरची तुम्ही साडी घाला. आणि या दिवशी बघा संक्रांती दिवशी आता आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये काळा कलर हा अशुभ मानला गेला आहे. तर या कलरला कोणतीही व्हॅल्यू नसते. पण या दिवशी बघा संक्रांती दिवशी आपण हा काळा कलरही घालू शकतो. आपण वसून आल्यानंतर हळदी कुंकाला आपण काळा कलर घालू शकतो. तर या दिवसाला खूप सारं महत्त्व आहे. दान देण्याला बी खूप महत्त्व आहे. नंतर आपण हळदी कुंकवाचाही कार्यक्रम करत असतो. म्हणजे वसून आल्यानंतर आपण नाही का संक्रांती त्या दिवशी हळदी कुंकवाचाही कार्यक्रम करत असतो. तर या दिवसाचं खरंच खूप असं महत्त्व असतं आणि या सणामुळे नाही का आपल्या नात्यामध्येही गोडवा वाढत असतो. तर बघा आपण या दिवशी नाही का थंडीचे दिवस असतात व थंडीच्या दिवसामध्ये तिळाचे लाडू पण खूप असे आपल्या शरीरासाठीही खूप महत्त्वाचे असतात. खाल्ल्यानंतर आपल्या शरीरामध्ये नाही का ऊर्जा निर्माण होते. तर त्यासाठी आपण तिळाचे लाडूही बनवत असतो. हे तिळाचे लाडू आपण नाही का म्हणजे आपल्या नात्यामधील गोडवा वाढवण्यासाठी आपण तिळाचे लाडूही देत असतो. नंतर तिळगुळ असतात ते देऊन आपण नाही का नात्यामध्ये तुमच्या जरा नाही का म्हणजे गोडवा वाढवण्यासाठी तुम्ही आपण तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असंही आपण म्हणत असतो. कारण हा सणापासून आपण नाही का आपल्या वर्षातील हा पहिला सण व या सणाला खरंच खूप सारा असं अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर या सणाला काय महत्त्व आहे, तर अजून बघा आपण म्हणजे ज्या सणासाठी आपण बघा हर एक कलरच्या साड्या वगैरे घालत असतो एक कलर, पण कोणता कलर आपण घालायचा नाही आहे किंवा आपण कोणत्या गोष्टी करायच्या नाही आहे, तर त्याबद्दल हा विशेष व्हिडिओ आहे. संक्रांत पुण्यकाळ बघा म्हणजे दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8:54 पासून संध्याकाळी 4:54 पर्यंत आहे. वेळामध्ये तुम्ही नाही का विशेष म्हणजे आपलं संक्रांत वंसायचा वगैरे कार्यक्रम, नंतर आपण त्या दिवशी जे हळदी कुंकू किंवा आपण जे दान करणार आहे तर आपण ह्या टायमिंगपर्यंत सकाळ 8:54 पासून ते संध्याकाळी तुम्ही 4:54 पर्यंत करायचं आहे. तर पुढे बघा सूर्याचे मकर संक्रमण बालकर्णावर होत असून त्याचे वाहन वाघ आहे व उपवाहन घोडा आहे. तसेच वस्त्र पिवळे परिधान केले आहे, शस्त्र गदा घेतला आहे, केशराचा टिळा लावला आहे, वयाने कुमारिका असून वासाकरता जाईचे फूल घेतले आहे. तसेच जात सर्प आहे, मोती धारण केलेले आहे, वर नाव नक्षत्र नाव आहे, महोदरी आहे आणि सामुदाय मूर्त 45 आहे. तर ही बघा असा तर संक्रांत बघा पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे, वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीने ज्या ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या त्या वस्तू महाग होतील व संक्रांत जिथून आली आहे तेथील जनता सुख प्राप्त होईल. तर अशा प्रकारे बघा ह्या संक्रांतीचे ह्याच्यामध्ये आपण कोणती कामं
वर्ज्य करायचे आहे तो कोणते दान करायचे आहे. तर बघा आपण दान काय करायचं आहे, तर तुम्ही दान नवे भांडे, गाईला घास द्या, अन्न दान करा, तिळगुळ दान करा, आणि त्याच्यानंतर सोने, भूमी, गाई, वस्त्र, घोडा इत्यादी कोणत्याही वस्तू तुम्ही यथाशक्ती तुम्ही दान करायच्या आहे. नंतर आपण कोणत्या गोष्टी पाळायचे आहे, तर या दिवशी आपण वर्ज्य करायचे कामे म्हणजे दात घासायचे नाही आहेत, गाईला घास तोडायचा नाही आहे, नंतर कठोर बोलायचं नाही आहे, म्हैशीच्या धारा वगैरे काढणं, ह्या सगळ्या गोष्टी वर्ज्य आहेत. तर या दिवशी आपण ह्या आवर्जून कामं करायची नाही. आणि किंक्राती दिवशीही आपण गाई धारा काढणे, नंतर ना गाईची साफसफाई करणे, ह्या गोष्टी करायच्या नसतात. तर ह्या संक्रांतीचा आपला पुण्यकाळ आहे, त्या दिवशीचा त्या टायमिंगमध्येच आपण दानही करायचं आहे. तर सकाळी आपले बघा पुण्यकाळामध्ये बघा आपला पुण्यकाळ आहे 8:55 ते दुपारी 4:55, म्हणजे 9 ते 5 वाजेपर्यंत आपला हा पुण्यकाळ आहे. तर याच्यामध्येच आपण हळदी कुंकूही करायचं आहे व तुम्ही जे दान करणार आहे यथाशक्ती तुम्ही भांडी, काही खाण्याची वस्तू किंवा कोणतीही गोष्ट तुम्ही यथाशक्ती जे दान करणार आहे ते तुम्ही 8:55 ते 4:55च्या काळामध्ये करायचं आहे. तर हा सण आपला महिलांसाठी खूप असा महत्त्वाचा सण मानला गेला आहे. तर यासाठी आपण खूप अशी नाही का तयारी वगैरे करत असतो. तर आपण आपले या दिवशी कोणत्या वस्तू घालायच्या नाही, तर संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे, तर त्यामुळे आपण पिवळे वस्त्र घालायचे नाही आहेत, वस्त्र फक्त घालायचे नाही आहेत. म्हणजे पिवळ्या कलरची साडी, ब्लाऊज तुम्ही किंवा पिवळ्या कलरच्या बांगड्या हे तुम्ही आपण हिरव्याच कलरच्या शक्यतो बांगड्या सगळ्या लेडीज लोक आपण घालतो. तर ही तुम्ही नाही का साडीवर मॅचिंग वगैरे घालता, तर आपण त्या दिवशी पिवळी साडीच घालणार नाही आहे. तर त्यामुळे तुम्ही हा कलर वर्ज्य करायचा आहे, पिवळा कलर तुम्ही घालायचा नाही आहे. तर तुम्ही या दिवशी तुम्ही नाही का आवर्जून हिरवा कलर घाला किंवा लाल कलर घाला. लाल आणि हिरवा कलर आपल्या इकडे सौभाग्याचं प्रतीक मानलं गेलं आहे. तर या दिवशी हे तुम्ही 2 रंगाचे नाही का कलर घालू शकता. आणि तुम्ही या दिवशी सकाळमध्ये नाही काय आपली संक्रांतीच्या सकाळी तुम्ही उठणे लावून स्नान करू शकता, नंतर दर्पण करू शकता. मग आपल्यानंतर उपवासच असतो, तर उपवासाचं आपण आपला उपवास असतो, त्याच्यानंतर वसून वगैरे आल्यानंतर आपण उपवास सोडतो. तर आपण त्या दिवशी तुम्ही आवर्जून तिळाचे नाही का गोड पदार्थ म्हणजे तिळाचे लाडू, बर्फी वगैरे बनवा, आणि व तुम्ही यथाशक्ती ते तिळाचे लाडूही तुम्ही दान करू शकता. तुम्ही नाही का तिळगुळ असं आपण वाटतच असतो, तर ही तुम्ही ह्या गोष्टी तुम्ही दान करू शकता. तर नक्की यावर्षी नाही का संक्रांतीच्या आपल्या सर्व महिलांना, माझ्या सर्व ताईंना संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.